नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी या विषयावरती काम करत असताना जेव्हा अख्खा महाराष्ट्र आम्ही फिरलो आणि महाराष्ट्र फिरत असताना नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी परिवाराला जी काही आम्ही मदत करायचो ती मदत देताना ज्या 500, 700, 300, 400 एकल महिला अत्यंत कोवळ्या वयातल्या मुली त्यांचं ॲव्हरेज एज जर आपण काढलं तर 23-24च्या वरती जात नाही अशा कोवळ्या वयातल्या मुली सभागृहामध्ये 300, 400 बसल्या पाहिल्यानंतर मन हळहळलं. त्यावेळेस मला एक प्रश्न पडायचा की शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्याच्या आत्महत्येवरती अख्खा मीडिया बोलतो, वर्तमानपत्रामध्ये बातम्या छापून येतात, शासनाचे धोरणं ठरवतात, समाज हळहळतो. परंतु तो सोडून गेल्यानंतर जी मायमाऊली महिला एकटी राहते, तिच्या अंगाखांद्यावरती लहान लेकरं असतात, त्यांच्याबद्दल समाजामध्ये कुठलाही डायलॉग होत नाही. मुळात एक माणूस जेव्हा एका महिलेला सोडून जातो, परिवाराला सोडून जातो, त्याचं सोडून जाणं हे एक वेळा सोपं असतं, पण त्यानंतर इतकं मोठं आयुष्य जगत असताना जो संघर्ष असतो त्या संघर्षाबद्दल समाजामध्ये डायलॉग का होत नाही. तर नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत असताना माझ्या डोक्यामध्ये प्रश्न पडला की नाही, या महिलांबद्दल आपण बोललं पाहिजे, यांच्या संघर्षावरती बोललं पाहिजे. कारण की त्या महिलांचा संघर्ष घरातनं सुरू होतो. कारण की एकटी बाई सगळ्यांना सोयीची वाटते, संधी वाटते, आणि एकटी बाई सोयीची वाटणे, संधी वाटणे हे माझ्या स्वभावानुसार वुमन डॉमिनेशन आहे आणि जे घरातनं सुरू होतं. कारण की घरातली पुरुषी मानसिकता, नवरा मेल्यानंतर राहिलेली जी बाई असते तर त्या पुरुषाला, परिवारातल्या प्रत्येक पुरुषाला वाटतं की हिने माझ्या मर्जीमध्ये जगावं. एकदा बाईचं मन माणसाचं झालं की बाईला मिळणारे सगळे बेनिफिट हे आपोआप त्याचे होतात. त्यामुळे घराघरामध्ये पुरुषी मानसिकतेच्या माध्यमातून एकट्या पडलेल्या बाईवरती आपला प्रभाव कसा निर्माण करता येईल त्याकरता तिला प्रचंड बदनाम केलं जातं, तिला डॉमिनेट केलं जातं. आणि हा जो वुमन डॉमिनेशनचा प्रकार आहे याबद्दल समाजामध्ये भाष्य व्हावं, समाजामध्ये संवाद व्हावा, सोसायटीमध्ये डायलॉग व्हावा, हे कुठंतरी मला वाटलं. मग त्या महिलांना एकत्रित करून त्यांना समजून घेतलं, त्यांचा संघर्ष समजून घेतला आणि विचार केला की आपण थिएटरवरती काम करणारी लोक आहोत. थिएटरच्या माध्यमातून आपण अनेक प्रश्नांना वाचा फोडतो, आपण या प्रश्नाबद्दल का बोलू नये. मग त्यावरती श्याम पेठकरांशी चर्चा झाली. श्याम पेठकर आणि मी आम्ही त्या महिलांना एकत्रित करून त्यांना समजून घेतलं, त्यांचं जगणं समजून घेतलं. प्रॉपर्टीचे अधिकार त्यांना मिळत नाही, मुलांचं संगोपन कसं करायचं आणि एकट्या बाईचं पावलोपावली होणारा अपमान याच्याबद्दल कोणीच का बोलत नाही. मग त्या महिलांशी बोलून श्याम पेठकरांनी एक छान संहिता तयार केली. त्याचं आम्ही नाटक केलं. ते नाटक राज्यात नव्हे तर देशामध्ये गाजलं, देशात नव्हे तर जगाच्या पातळीवरती त्याची दखल घेण्यात आली. NSD मार्फत राबवण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवामध्ये त्याचा प्रयोग झाला. आणि मग आम्हाला वाटलं की आपण नाटकाच्या माध्यमातून हा विषय जास्ती लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकणार नाही, आपण माध्यम बदलवलं पाहिजे. चित्रपट हे माझं कधीच स्वप्न नव्हतं, पण हा विषय जर लोकांपर्यंत न्यायचा असेल तर आपण माध्यम बदलवलं पाहिजे. आणि मग चित्रपटाकरता आम्ही धडपड सुरू केली, प्रयत्न सुरू केले आणि त्यातनं तेरवा निर्माण झाला. मुळात एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की ढोबळमानाने सामाजिक व्यवस्थेमध्ये वेगवेगळे घटक बोलत असताना समाजातल्या राजकीय व्यवस्थेबद्दल सगळेच भाष्य करतात. पण माझं स्वतःचं व्यक्तिगत मत असं आहे की राजकीय व्यवस्था ही बोटावरच्या नखासारखी असते, जी कधीही कापून फेकता येते. पण सामाजिक व्यवस्था ही बोटासारखी असते, बोट बाटता कामा नये. आपल्याला जर आपला विषय मांडायचा असेल तर आपण सामाजिक व्यवस्थेबद्दल भाष्य केलं पाहिजे, राजकीय व्यवस्थेबद्दल आपण बोलू नये. कारण की राजकीय व्यवस्था बदलवण्याची क्षमता समाजामध्ये आहे आणि ते वाढलेलं न कापून फेकायसाठी बाबासाहेबांनी मतदानाचा अत्यंत सुंदर नेलकटर आपल्या हातामध्ये दिलेला आहे. त्यामुळे 13व्या नाटकामध्ये कुठेही आम्ही राजकीय व्यवस्थेबद्दल कुठलीही कॉमेंट्स केली नाही, भाष्य केलं नाही आहे. समाजाने समाजातल्या समस्या ओळखून स्वतःचं मन संवेदनशील करून त्याला आपलंसं केलं पाहिजे. त्यातनं समाज सुदृढ होतो आणि समाज सुदृढ झाला की सगळ्या व्यवस्था सशक्त होतात. त्यावरती विश्वास असल्यामुळं आपण 13वं नाटक माध्यम बदलून लोकांपर्यंत न्यावं म्हणून चित्रपटाकडे गेलो.